नमस्कार, मी तेजपाल वाघ तुमच्या सगळ्यांचं तुमच्या आवडत्या कार्यक्रमात 3:30 मध्ये स्वागत करतो। आज आपण आलेलो आहोत अमित सहकारी गृहनिर्माण संस्था मुलुंड पूर्व येथे। चला तर येथील म्हात्रे काकांची थोड्याशा गप्पा मारूयात। काका नमस्कार। नमस्कार। थोडंसं या सोसायटी बद्दल सांगा। अमित सोसायटी आमची फार अशी नावाजलेली सोसायटी आहे मुलुंडमध्ये आणि सगळे हौशी लोक या सोसायटीमध्ये राहतात आणि सगळे आमचे कोकणातली लोक मॅक्झिमम कोकणातली लोक या सोसायटीमध्ये राहतात। म्हणजे अख्खा कोकणच इथं वसलं आहे। आमचं इथे वसलेलं आहे असं म्हणायला हरकत नाही आहे। या संस्थेचे काही उपक्रम असतील तर ते सांगा ना। उपक्रम म्हणजे आता आमच्या सोसायटीमध्ये दरवर्षी पूजा होते आणि यावर्षी आम्ही या पूजेला अजून एक नवीन भर घातली, त्या ब्लड डोनेशन करून जवळजवळ सोसायटीतल्या 70 मेंबर्सनी ब्लड डोनेट केलं आणि ते ब्लड डोनेट केलेलं म्हणजे सगळं कलेक्ट करून आम्ही पूजा ब्लड डोनेशन ब्लड बँक आहे त्या बँकेला आम्ही ते दिलं आणि त्या बदल्यात आम्ही सर्व ज्यांना डोनेट करणाऱ्यांना साखर वाटली। परत सोसायटीला लागणारी आता पाण्याचा पुरवठा नीट होत नाही आहे BMC-कडनं, म्हणून आम्ही मग सोसायटीला बोरवेल खणून घेतलेली आहे। असे चाललेले आहेत उपक्रम व्यवस्थित, वेगवेगळे उपक्रम आता पुढे अजूनही चांगले जसे सोसायटीला पूरक होतील असे बरेचसे उपक्रम आम्ही राबवण्याचा प्रयत्न करत आहोत। धन्यवाद काका। खरोखर रक्तदान हेच श्रेष्ठ दान या तत्वानुसार या संस्थेनं जे काही रक्तदानाचं मोठं कार्य केलंय ते खरोखरच कौतुकास्पद आहे। चला तर सुरुवात करूयात आपल्या कार्यक्रमाला, ज्याचं नाव आहे 3:30 या कार्यक्रमात सर्वात पहिल्यांदा आपण एका ठराविक क्रमांकाची टोकन सगळ्यांना वाटतो आणि यातून आपण निवडतो 3 भाग्यवान स्पर्धक जे खेळतात आपले राऊंड। चला तर मग टोकन्स वाटूयात। टोकन सर्वांना वाटून झालेली आहेत। पाहूयात कोण आहेत 3 भाग्यवान स्पर्धक ते। आणि हे 3 भाग्यवान स्पर्धक निवडण्यासाठी मी छोट्याशा चिरागला इथं बोलवलंय। चिराग, मला यातील 3 टोकन्स तू काढून दे। बघायचं नाही हा, मिक्स करून दे। 3 चिरागने 3 टोकन्स माझ्याकडे दिली आहेत। पाहूयात कोण आहेत 3 भाग्यवान स्पर्धक जे खेळणार आहेत आपला पहिला राऊंड अंदाजे किती। आणि पहिल्या भाग्यवान स्पर्धकाचा क्रमांक आहे क्रमांक 48। अभिनंदन। दुसऱ्या स्पर्धकाचा क्रमांक आहे 46। अभिनंदन। आणि आपल्या तिसऱ्या स्पर्धकाचा क्रमांक आहे 45। अभिनंदन। हे आहेत आपले 3 भाग्यवान स्पर्धक जे खेळणार आहेत आपला पहिला राऊंड अंदाजे किती। अंदाजे किती आपल्या पहिल्या राऊंडच्या 3 भाग्यवान स्पर्धकांशी आपण थोड्याशा गप्पा मारूयात। आपलं नाव? सुरेखा गोडगे। सुरेखा ताई, मला सांगा घरी कोण कोण असतं? मी, माझी मुलं आणि माझे मिस्टर। मिस्टर काय करतात तुमचे? सिक्युरिटीमध्ये। बरं, सिक्युरिटीमध्ये याच सोसायटीमध्ये आहात? नाही, ठाण्याला। ठाण्याला आहेत, बरं। आणि मला सांगा तुम्हाला कोणतं पेय प्यायला आवडतं, म्हणजे चहा की कोल्ड ड्रिंक्स असं? चहा। चहा खूप आवडतो? मीडियम, असं जास्त पण नाही आहे। जास्त नाही आवडत, पण मग ज्यावेळेस तुम्हाला बघायला हे आले असतील, भाऊजी आलेले असतील आणि त्यावेळेस मग चहापानाचा कार्यक्रम झाला असेल, त्या चहापानाच्या कार्यक्रमाबद्दल थोडंसं सांगा ना। चहा तुम्हाला आवडतो आणि चहाशिवाय पुढची कुठली गोष्ट पुढे जातच नाही, तर मग त्या चहाबद्दल थोडंसं सांगा। ते बघायला आले होते तेव्हा मी चहा घेऊन गेले होते, पण माझं घुंगट एवढं होतं। बरं, म्हणजे पदर पुढे असल्यामुळे ते तर दिसलेच नाहीत, पण मग ती भीती होती चहा देतानाची? मी ठेवला होता, फक्त दिला नाही, हातात ठेवलेला होता। बरं, पण मग तो चहाचा प्रसंग अजूनही लक्षात आहे? हो, आणि मी त्यांना खिडकीतूनच बघितलेलं, असं समोरासमोर बघितलं नव्हतं। बघितलेलं नव्हतं। चहापानाच्या कार्यक्रमामध्ये चहा फक्त ठेवण्याचं काम केलं आणि खिडकीतून त्यांना पाहण्याचं काम, एवढंच काही ते त्यांनी केलं आणि मग त्याच्यानंतर तुमचं लग्न ठरलं आणि तेव्हापासून आजपर्यंत या फक्त चहाच करतायत। जेवणच करते ना। बरं, बोलूयात पुढच्या स्पर्धकाकडे। आपलं नाव? माझं नाव मनोहर गावडे। गावडे काका आपल्या बरोबर आहेत। काका, तुम्ही काय करता? काय नाही, आता रिटायर आहे। रिटायर आहेत? कुठे जॉब करत होता? मिलमध्ये, बॉम्बे। बरं, मग आता तुमच्याबरोबर इथे खेळायला काकी पण आल्यात? कुठे आहेत? नमस्कार काकी। काका, तुमच्या चहापानाचा कार्यक्रम सांगा ना, कसा झाला होता? आम्ही यांना बघायला घरी गेलो होतो ना, त्यावेळी त्यांना बघितल्यानंतर 2 दिवसांनी आम्ही त्यांना होकार दिला
मग त्यावेळेस काही गंमत झाली होती की काकी आल्या चहा घेऊन आणि काहीतरी फसगत झाली आहे, चहा सांडला का बशात नाही, उतरत असं काही होत्या? नाही झालं. असं काही नाही, त्या खूप कॉन्फिडंटली आल्या होत्या आणि त्यामुळे मी त्यांना निवडलं. हो असंच काहीचं घडलं. हो नमस्कार, आपलं नाव? सुभाष बनसोड. बनसोडे काका आपल्या बरोबर आहेत. तुमचा चहाच्या बाबतीतला अनुभव सांगा. चहा काय मी घरचा चहा घेतो. घरचा. काकांनी पहिलं सांगून टाकलं की ते घरचा चहा खातात, नंतर काकींचा ओरडाच खायला नको. काकी आहे तिथे. काकी घरचाच आवडतो आता यांना चहा, त्यामुळे ते हॉटेलचं बोलायची काही सोयच राहिली नाही. तुमच्या चहाच्या कार्यक्रमाबद्दल सांगा. आमच्या चहाच्या कार्यक्रमाबद्दल 73ला झालेला आहे. मग त्यावेळेस काय झालं होतं नक्की? काय तुम्ही प्रश्न विचारले होते काकींना खूप? नाही, काहीच नाही. म्हणजे काकींना प्रश्न जुन्या पद्धतीप्रमाणे. जुन्या पद्धतीप्रमाणे झालं. जास्त काही प्रश्न नाही, वडीलधारे सांगतील त्या पद्धतीनं. पण आजकालची मुलं अशी चहापानाचा कार्यक्रम करतात पण ती बाहेर करतात, त्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? आता कलियुग बदललाय. कलियुग बदललं. पण तुम्हाला असं वाटतं का हो, की त्या जमान्यामध्ये मी सुद्धा काकींना घेऊन बाहेर चहाला गेलो असतं तर बरं झालं असतं? वाटतं. पण मग आत्ता घेऊन जाता तुम्ही काकींना? घेऊन जाता. तुम्हाला सगळ्यांना वाटत असेल की मी या तिघांनाही चहावरून एवढं का पिडतोय. त्याचं कारण असंच आहे, आपल्या अंदाजे किती या पहिल्या राऊंडमध्ये आपण जी वस्तू ठेवली आहे ती चहाशी निगडीत आहे. पण त्या अगोदर आपण या राऊंडबद्दल थोडंसं समजून घेऊयात. अंदाजे किती या आपल्या पहिल्या राऊंडमध्ये तुमच्यासमोर आम्ही एक वस्तू ठेवणार आहोत. त्या वस्तूची तुम्हाला बाजारातील किंमत सांगायची. ज्याची किंमत ही या बाजारातील किमती एवढी असेल किंवा त्याच्या जवळ जाणारी असेल त्याला ही वस्तू आम्ही गिफ्ट म्हणून देणार. समजलं? खूप सोपं आहे. आणि तुम्हाला बोली लावायची या वस्तूची. पण पहिल्यांदा बोली कोण लावणार हे ठरवण्यासाठी आपण टाकणार आहोत नशिबाचे फासे. ज्याला अधिक अंक मिळतील तो लावेल पहिल्यांदा बोली. चला तर पाहूयात कोणाला किती अंक मिळत आहेत ते. सुरेखाताई, फासा टाका. सुरेखाताईंना मिळाले 6 अंक. गावडे काका, गावडे काकांना मिळाले 5 अंक. बनसोडे काका, काकांना मिळाले 3 अंक. याचाच अर्थ पहिल्यांदा बोली लावतील सुरेखाताई, त्याच्यानंतर गावडे काका आणि सर्वात शेवटी बोली लावतील बनसोडे काका. चला तर मग बोली लावायला तयार? आजचं तुमचं प्रॉडक्ट आहे मग सेट. मग सेट नाही, चहा प्यायचा जो मग आहे त्याचा सेट आहे. 4 मग आहेत आणि विथ स्टँड सुद्धा आहे. या मग सेटची पहिल्यांदा बोली लावतायत सुरेखाताई. सुरेखाताई, अंदाज सांगा तुमचा. 350. 350. बाकीच्यांना काय वाटतंय? 150. 190. 750. अंदाज? सुरेखाताई, या मग सेटची फायनल किंमत सांगा. 550. नक्की? हो नक्की. 550 रुपये. हो. सुरेखाताईंनी या मग सेटची किंमत सांगितली 550 रुपये. चला ही किंमत फिक्स करून टाकू. गावडे काका, तुमचा अंदाज सांगा. 475. 475. बाकीच्यांना काय वाटतंय? 400. तुमचा काय अंदाज आहे? 750. तुम्हाला काय वाटतं काकी? 250. काका, निर्णय तुमच्याकडे आहे. मी सांगितलं नाही 475. 475 एकदम ठाम आहे. गावडे काकांनी या मग सेटची किंमत सांगितली आहे 475 रुपये. चला ही किंमत आपण फिक्स करून टाकूयात. बनसोडे काका, या मग सेटची तुम्ही किंमत सांगा. 470. 470. काकी, काय वाटतंय? 350. बाकीच्यांना 400. 900. 750. काका, तुमचा अंदाज सांगा. 470. 470. बनसोडे काकांनी या मग सेटची किंमत सांगितली 470 रुपये. चला ही किंमत आपण फिक्स करून टाकूयात. आपल्या तिन्ही स्पर्धकांनी या मग सेटची किंमत सांगितलेली आहे. सुरेखाताईंनी या मग सेटची किंमत सांगितली आहे 550 रुपये. गावडे काकांनी सांगितली आहे 475 रुपये आणि बनसोडे काकांनी सांगितलेली किंमत आहे 470 रुपये. पाहूयात या मग सेटची नक्की किंमत किती येते. धाकधूक वाटतेय? कोण जिंकेल बघूयात. आणि या मग सेटची किंमत आहे
895 रुपये. सर्वाधिक बोली ही सुरेखा ताईंनी लावली होती, त्यामुळे हा मग सेट मिळतोय त्यांना आणि त्या जात आहेत जॅकपॉट राऊंडला. अभिनंदन ताई. कसं वाटतं आता? खूप छान आनंद वाटते एकदम. आता रोज चहा याच मग मधून पिणार आणि भाऊजींना सुद्धा आनंद होणार. हो. अभिनंदन. सुरेखाताई जिंकल्यात आपल्या पहिला राऊंड. अंदाजे किती? याच्यानंतर आपण वळणार आहोत आपल्या दुसऱ्या राऊंडकडे म्हणजे सुपर मार्केट राऊंडकडे. चला तर आपण वळूयात आता आपल्या दुसऱ्या राऊंडकडे म्हणजे सुपर मार्केट राऊंडकडे. या राऊंडमध्ये कोण आहेत 3 भाग्यवान स्पर्धक हे निवडण्यासाठी मी शर्वरीला इथं बोलवलंय. शर्वरी, यातली मला 3 टोकन्स दे. 1 2 3. शर्वरीने माझ्याकडे 3 टोकन्स दिले आहेत. पाहूयात कोण आहेत हे 3 भाग्यवान स्पर्धक. आणि पहिल्या भाग्यवान स्पर्धकाचा क्रमांक आहे 37. दुसऱ्या भाग्यवान स्पर्धकाचा क्रमांक आहे 10. आणि तिसऱ्या भाग्यवान स्पर्धकाचा क्रमांक आहे 32. हे आहेत आपले 3 भाग्यवान स्पर्धक जे खेळणार आहेत आपला दुसरा राऊंड सुपर मार्केट. आपले 3 स्पर्धक सुपर मार्केट राऊंड खेळण्यासाठी उत्सुक आहेत, पण त्या अगोदर त्यांच्याशी थोड्या गप्पा मारूयात. नमस्कार, आपलं नाव? माझं नाव संध्या चंद्रकांत बोडके. बोडके मावशी, घरी कोण कोण असतं? मुलगा आणि सुनबाई आणि मी तिघं. तिघे जणच असता. आणि खरेदीला कोण कोण बाहेर जातं? आम्ही तिघं पण जातो. पण मग खरेदी करताना तुम्ही काही प्लॅन करता का की बाबा आज या वस्तू घ्यायच्यात वगैरे असं? त्याच्याबद्दलचा अनुभव सांगा ना की काय करता नक्की प्लॅनिंग. म्हणजे असं आम्ही एकदम किराणा भरतो ना महिन्याचा. हो. म्हणजे घरामध्ये गडबड होत असेल ना हे सगळं साहित्य भरताना? गडबड होतीच ना. आणि आता महागाई पण वाढली ना जास्त, तेव्हा एवढी महागाई नव्हती. त्यामुळे जास्त गडबड होते. बरोबर आहे तुमचं म्हणणं. महागाई इतकी वाढत चालली आहे की या महागाईला तोंड कसं द्यायचं याचं कौशल्य खरं तर आपण आत्मसात केलं पाहिजे. बरोबर आहे ना? हो, अगदी बरोबर. आपलं नाव? तुषार बिलिये. बिलिये. तुम्ही दोघंही पती पत्नी इथं खेळायला आलेलात. केवढा मोठा योगायोग ह्या. नशिबाला तुम्ही सुदैवी मानता? हो, नक्की. बरं, मला सांगा दादा की खरेदीच्या बाबतीचे तुमचे अनुभव काय आहेत? माझा अनुभव म्हणजे ट्रॉलीला धक्का मारणं आणि क्रेडिट कार्ड पेमेंट. ट्रॉलीला धक्का मारणे आणि क्रेडिट कार्ड स्वाईप करणे एवढंच यांचं काम असतं. बाकीचं सगळं काम वहिनी करतात. तुम्ही सांगा कशी खरेदी करता? आम्ही लिस्ट बनवतो आणि निघतो शॉपिंगला करायला. शॉपिंगला निघता तुम्ही? दादा किती मदत करतात त्याच्यात? भरपूर मदत करतो. ते मदत करतात. काय अनुभव येतो तुमचे शॉपिंगचे? आम्ही महिन्याला जे काही लागतं तेच आम्ही खरेदी करतो. हो, पण कधी कधी शॉपिंग खूप महागडी होते आणि मग सासूबाई ओरडतात की खूप. नाही, सासूबाई ओरडत नाहीत. ओरडत नाहीत त्या? नाही ओरडत. त्यांना चालतं की त्यांच्यासाठी सुद्धा करतो. त्यांच्यासाठी सुद्धा शॉपिंग तुम्ही करून येता. तुम्ही दोघांनी केलेला पहिल्या खरेदीचा अनुभव सांगा ना. त्यावेळेला आजच्यासारखे मॉल वगैरे नव्हते. एकच शॉपिंग सेंटर होतं, ते म्हणजे अपना बाजार. आणि पहिली खरेदी बहुतेक आपण तिथेच केलेली आणि तेव्हापासून खरेदीचा दिनक्रम चालू आहे. आणि अशीच खरेदी तुम्ही दोघंही एकत्र करत राहोत ही माझी सदिच्छा. वळूयात आपल्या राऊंडकडे, सुपर मार्केट राऊंडकडे. या राऊंडमध्ये तुम्हाला मी सांगेन एवढ्या किमतीची किंवा त्याच्या जवळ जाणाऱ्या किमतीची खरेदी करायची, तेही तुमच्या समोर असणाऱ्या किराणा मालाच्या साहित्यातून. पण त्यासाठी तुम्हाला आम्ही 1 मिनिटाचा अवधी देणार आहे. सगळेजण तयार? आपल्या सुपर मार्केट राऊंडला सुरुवात करायची. अगदी. तुम्हाला आज 1 मिनिटामध्ये 1000 रुपयांची खरेदी करायची आहे. तुमची वेळ चालू होते आता. 20 सेकंद झालेली आहेत. 1000 रुपयापर्यंतची खरेदी तुम्हाला करायची. लवकर. 3:30. आपल्या 3 स्पर्धकांची 1 मिनिटामध्ये खरेदी करून झालेली आहे. चला पाहूया कोणी किती खरेदी केली आहे ती. खरेदीचा निकाल माझ्या हातामध्ये आहे. पाहूया कोण ठरलाय विजेता सुपर मार्केट राऊंडचा. बोडके मावशींनी केलेली खरेदी आहे 1346 रुपयांची. त्याच्यानंतर संध्या वहिनींनी केली खरेदी आहे 1356 रुपयांची. आणि तुषार दादांनी केलेली खरेदी आहे 943 रुपयांची.
ती खरेदी जाते 1000 रुपयांजवळ, त्यामुळे ते ठरले विजेते. अभिनंदन दादा. थँक्यू. कसं वाटतं आता? बस बरंच शिकलो यांच्याकडनं. खरेदी करता करता बरंच शिकलात, त्याचा आज फायदा झाला. कॅल्क्युलेटिव्ह खरेदी. कॅल्क्युलेटिव्ह खरेदी केली आणि अचूक केलीत. आता काय म्हणणं आहे तुमचं वहिनींना? नाही, मी बरोबर असल्यामुळे मग तेही कॅल्क्युलेटिव्ह होईल. पण दोघे बरोबर असल्यामुळे खरेदी छान झाली. सुपर मार्केट राऊंडचे विजेते ठरले तुषार बिलिये. याच्यानंतर आपण वळणार आहोत जॅकपॉट राऊंडकडे. आपल्या पहिल्या अंदाजे किती या राऊंडच्या विजेत्या सुरेखा ताई नमा. दुसऱ्या सुपर मार्केट राऊंडचे विजेते तुषार दादा नमा. आणि हे दोघं जण खेळणार आहेत आपला शेवटचा राऊंड जॅकपॉट राऊंड. आपले दोन्ही स्पर्धक खजिना मिळवण्यासाठी सज्ज झालेत, पण अचूक खजिना निवडण्यासाठी अगोदर अचूक चावी निवडण्याची गरज आहे. आणि ही चावी निवडण्याची संधी मिळवण्यासाठी 1 मिनिटाचा गेम खेळायचा आहे. आणि आज तुमच्या दोघांचा 1 मिनिटाचा गेम असा आहे की तुम्हाला हा कागद हवेमध्ये धरायचा आहे आणि उदबत्तीनं त्याला भोग पाडायचे. जो सगळ्यात जास्त 1 मिनिटामध्ये होल पाडेल तो असेल विजेता आणि त्याला मिळेल संधी 2 चाव्यांपैकी 1 चावी निवडण्याची. दोघेही तयार? सगळेजण तयार? सुरुवात करायची. 3:30. लवकर लवकर, जास्तीत जास्त जो होल पाडेल त्याला चावी निवडण्याची संधी मिळणार आहे. दुसरी उदबत्ती घेऊ शकता तुम्ही. 35 सेकंद झालेली आहेत. सुरेखा ताई का तुषार दादा? 3:30. 1 मिनिटाचा कालावधी संपलेला आहे. पाहूयात कोणी किती होल्स पाडलेत ते. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21. तुषारदादांनी पाडलेली होल्स आहेत 21. पाहूयात सुरेखाताईंनी कागदाला किती होल्स पाडलेत ते. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22. सुरेखाताईंनी 21 पेक्षा जास्त होल्स या कागदाला पाडली आहेत, त्यामुळे त्यांना मिळते संधी 2 चाव्यांपैकी 1 चावी निवडण्याची. चला पाहूया ते कोणती चावी निवडतात ते. सुरेखाताई, तुमच्या समोर 2 चाव्या आहेत, एक लाल रंगाची आणि एक दुसरी हिरव्या रंगाची. कोणती चावी तुम्ही निवडणार? लाल. 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 तुम्हाला काय वाटतंय? लाल. चावी निवडा. सुरेखाताईंनी लाल रंगाची चावी निवडली आहे, त्यामुळे हिरव्या रंगाची चावी मिळते तुषारदादांना. सर्वांचीच उत्सुकता ताणली गेली आहे. बघूयात कुठल्या संदुकीत दडलाय खजिना. आपल्या आजच्या भागाचे उपविजेते ठरले तुषार दादा. त्यांना मिळालाय मग. दादा अभिनंदन. कसं वाटतंय? खूप छान वाटतंय. तुम्हाला मग मिळाल त्याबद्दल काय म्हणणं आहे तुमचं? असंच मग आणि आनंद सर्वांना मिळो आणि तुमचं एपिसोड 100 पर्यंत जाऊ द्यायचं. धन्यवाद. आजच्या भागाच्या विजेत्या ठरल्या सुरेखाताई. त्यांना मिळाला किचन सेट. अभिनंदन. थँक्यू. कसं वाटतंय? खूप आनंद झालाय. खूप आनंद झालाय. पहिल्या राऊंडच्याही विजेता तुम्ही ठरलेला आहात, त्याच्यात तुम्हाला मग सेट मिळाला आहे आणि आता किचन सेट. काय वाटतंय? मी विचारही केला नव्हता की मलाच भेटेल म्हणून. आणि आता घरी भाऊजींना पण आनंद होणार. हो नक्कीच. सुरेखाताईंप्रमाणे तुम्हाला सुद्धा या 3:30 कार्यक्रमात सहभागी व्हायचा असेल तर आमच्याशी संपर्क साधावा लागेल.